गरीब परिवारों के लिए बड़ी सौगात, सामूहिक विवाह में 191 जोड़ों का घर बसा। गोंदिया से एक सकारात्मक और सामाजिक संदेश देने वाली खबर सामने आई है, जहां सामूहिक विवाह समारोह के जरिए सैकड़ों जोड़ों ने एक साथ अपने नए जीवन की शुरुआत की। महाराष्ट्र के गोंदिया जिले में आमदार विनोद अग्रवाल के पहल से भव्य सामूहिक विवाह समारोह का आयोजन किया गया। ये आयोजन जिले के प्रसिद्ध मांडो देवी देवस्थान बघेटा में संपन्न हुआ। इस सामूहिक विवाह समारोह में कुल 191 जोड़ों ने एक साथ 7 फेरे लेकर अपने वैवाहिक जीवन की शुरुआत की। पूरा माहौल खुशी, उत्साह और पारंपरिक रीति रिवाजों से सराबोर नजर आया। मांडोबाई देवस्थान की स्थापना साल 1984 में हुई थी और तब से यहाँ लगातार सामाजिक कार्यों के तहत सामूहिक विवाह और विभिन्न शिविरों का आयोजन किया जाता रहा है। आमदार विनोद अग्रवाल के माध्यम से खास तौर पर गरीब और जरूरतमंद परिवारों के लिए इस तरह के उपक्रम लगातार चलाए जा रहे हैं। इस खास मौके पर राज्यों के मंत्री आशीष जायसवाल समेत कई जनप्रतिनिधियों ने अपनी उपस्थिति दर्ज कराई और नवविवाहित जोड़ों को आशीर्वाद और शुभकामनाएं दी। सामूहिक विवाह जैसे आयोजन न सिर्फ सामाजिक एकता को मजबूत करते हैं, बल्कि आर्थिक रूप से कमजोर परिवारों के लिए एक बड़ा सहारा भी साबित होते हैं। श्री सूर्यादेव मांडोदेवी देवस्थान हा फार पुरातन देवस्थान आहे आणि अंग्रेजकालीन सर्व प्रकारच्या नोंदी या ठिकाणी या देवस्थानाच्या आहेत आणि मागील 84 पासून 1984 पासून या ठिकाणी ट्रस्टची स्थापना झाली। त्या दिवशीपासून आम्ही काम करत आहोत आणि 1993 पासून आम्ही सर्वजाती सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करत आहोत। हा 34वा वर्ष आहे आणि यावर्षी 191 जोडपे नवजीवनामध्ये त्यांचा विवाह सोहळा संपन्न झाला आहे। ते नवजीवनामध्ये प्रवेश करत आहेत आणि सातत्याने दरवर्षी ही संख्या वाढत आहे। मागच्या वर्षी सुद्धा 142 लोकांनी नोंदणी केली होती, त्यापैकी 136 लोकांचे लग्न झालेले होते आणि याशिवाय आरोग्य सुविधामध्ये सुद्धा आमच्या हा ट्रस्ट काम करतो आणि यासोबत कृषी मेळावे यासारखे सामाजिक उपक्रम राबवून मोठ्या प्रमाणामध्ये हार्टचे ऑपरेशन आपण मोफत करून देतो। अनेक लोकांना मोतियाबिंदीचे ऑपरेशन हजारोच्या संख्येने मोफत करून दिले। हजारोच्या संख्येने आपण चष्म्याचे वाटप केलेले आहे आणि आरोग्य सेवा सुद्धा या ठिकाणी आपण देत असतो। आणि अशा प्रकारे एक हा धार्मिक पर्यटन आहे, एक निसर्गरम्य पर्यटन आहे आणि त्यासोबत सामाजिक उपक्रम असा दुर्ग सरकार योग या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो। दरवर्षी या ठिकाणी जवळपास 15 ते 20 लाख लोक या ठिकाणी दर्शनाकरता येत असतात आणि मध्य भारतातील सर्वात मोठा हा देवस्थान आहे। किती जोडप्याचा विवाह सोहळा आहे? 191 जोडप्याचा विवाह या ठिकाणी झालेला आहे। गोंदिया जिल्ह्यातील मांडोदेवी देवस्थानमध्ये एक अतिशय स्तुत्य उपक्रम आहे की एक नवरात्रीच्या नंतर रामनवमीच्या दुसऱ्या दिवशी हा जो सामूहिक विवाहाचा कार्यक्रम हा इतक्या मोठ्या प्रमाणात गोरगरीब माणसाच्या जीवनामध्ये मंगल करण्यासाठी, कल्याण करण्यासाठी, त्यांचा लग्नाच्या खर्चापासून त्यांना त्यांची बचत करण्यासाठी एक अतिशय पवित्र आणि स्तुत्य उपक्रम त्यांनी केला आहे। त्या सर्व आयोजकांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि हा जो मंदिर आहे, हा जो देवस्थान आहे, या भागाच्या परिसराच्या विकासासाठी मी पुन्हा लवकर येऊन एक नवीन आराखडा याचा कसा करता येईल त्या दृष्टीने प्रयत्न करतो।